नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे. आज आपण मॉनिटर अनबॉक्सिंग करणार आहे. तो MSI कडूनच अजून एक मॉनिटर आपण अनबॉक्सिंगसाठी घेऊन आलेला आहे. MSI चे ऑल मॉनिटर आपण अनबॉक्सिंग रिव्ह्यू करत आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन मॉनिटर आपण अपलोड करत आहे त्या तुम्हाला इझिली त्याच्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. आणि जर समजा तुम्हाला एखाद्या कोणत्या अदर सिरीजच्या मॉनिटरचं अनबॉक्सिंग पाहिजे असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. त्या मॉनिटरचा लवकरात लवकर आपण फीडबॅक तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करू. आता आपण जो मॉनिटर अनबॉक्सिंगला घेत आहे तो OLED सिरीजमध्ये मॉनिटर अनबॉक्सिंग करत आहे, ज्याचं OLED मध्ये सगळ्यात जर समजा तुम्ही स्टार्टिंग बघत असाल तर सगळ्या सेक्टरमध्ये 55 पासून स्टार्टिंग तुम्हाला 2 लाखापर्यंत ऑल मॉनिटर बघायला भेटतात. हा MSIचा स्टार्टिंग मॉडेल आहे, जो MSI मध्ये 27 इंचमध्ये OLEDचा मॉनिटर आपण घेऊन आलेला आहे, ज्याचं प्राइसिंग 60,000 पर्यंत आहे. जर समजा ह्याच्यापेक्षा हायर रेंजमध्ये तुम्ही बघत असाल तर 1 लाखचा एक व्हेरियंट पण तुम्हाला त्यामध्ये MSIच्या सेक्टरमध्ये बघायला भेटेल, जो 4K व्हिडिओ एडिटिंगसाठी. 34 मध्ये पण एक अल्ट्रा वाईड सिरीजमध्ये MSI कडून मॉनिटर OLED सिरीजमध्ये MSI कडून लॉन्च झालेला आहे. तर आज आपण जो मॉनिटर अनबॉक्सिंग करणार आहे तो 27 इंचमध्ये OLED असणार आहे. जर समजा तुम्ही गेमर आहे किंवा डिझायनर आहे, फोटोग्राफर मेंबर असाल तर डेफिनेटली व्हिडिओ एडिटिंग काम करत असाल तर डेफिनेटली यूज करू शकता, कारण की याच्यात सगळ्यात हायर मेन ॲडव्हान्टेज म्हटला तर याचा डिस्प्ले OLED आहे आणि तिचे डिस्प्लेचे पिक्सेल जे असतात ते हायर रिझॉल्युशनमध्ये असतात. त्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी याच्यात मेन ॲडव्हान्टेज राहणार आहे, जे अदर मॉनिटरमध्ये बघायला भेटत नाही, ते तुम्हाला ह्या मॉनिटरमध्ये बेस्ट ॲडव्हान्टेज असणार आहे. जर समजा तुमचं बजेट त्या लेवलचा असेल तर तुम्ही हा मॉनिटर इझिली परचेस करून घेऊ शकताय. हे जे ऑल डिटेल्स आपण चेक करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच एंडपर्यंत बघा. अनबॉक्सिंग करून पण बघणार आहे आणि याचे फीचर्स पण बघणार. याचं जे MSIचं जे मॉडेल आहे ते MSI Mac 27 QPX QD OLED E2 हे मॉडेल आहे. मॉडेल नंबर कम्प्लिटली लेंदी असल्यामुळे आम्हाला वाचून दाखवावं लागते, कारण की भरपूर सेक्टरमध्ये मॉडेल वेगवेगळे लॉन्च झालेले आहेत. त्यामुळे ह्या कंपनीचं MSIचं मॉडेल आता आपण अनबॉक्सिंग करणार आहे. तर त्याचे डिटेल्स पण तुम्ही चेक करू शकताय, डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेले आहेत. तर आता आपण कम्प्लिटली रिव्ह्यू चेक करून घेऊया. मॉनिटर सोबत तुम्ही चेक करू शकता, एक HDMI केबल बघायला भेटेल, एक DP केबल. ह्या दोन्ही केबल प्रोव्हाइड केलेले आहेत. जर समजा तुम्हाला हाय रिझॉल्युशन पाहिजे असेल DP केबल थ्रू कनेक्टिव्हिटी करा. त्यानंतर मॅन्युअल प्रोव्हाइड केलेला आहे. बेस मधील स्टँड आहे. त्यानंतर स्क्रू फिटिंग आणि केबल. हेवी पॉवर कॉर्ड आहे. हा मॉनिटर फ्लॅटमध्ये मॉनिटर येतो आणि पॅनल टाईप जर तुम्ही बघत असाल तर QD OLED पॅनल याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. OLEDचं पॅनल याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. रिझॉल्युशन जर बघत असाल तर WQHD डिस्प्ले आहे, त्याच्यामुळे याच्यावर जर रिझॉल्युशन जातो तो 2560:1440 रिझॉल्युशन पिक्सेलमध्ये बघायला भेटेल. 1440 पिक्सेल डिस्प्ले याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे.
आस्पेक्ट रेशो तुम्हाला 16:9 आहे. त्यानंतर ब्राईटनेस जर बघत असाल तर तुम्हाला HDR 450 निट्सपर्यंत ब्राईटनेस याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, जो OLED सिरीजमध्ये हायर सिरीजचा बघायला भेटेल. त्यानंतर SDR तुम्हाला 250 निट्स आहे, पण HDR तुम्हाला 450 निट्सचा SDR याच्यामध्ये बघायला भेटेल. रिफ्रेश रेट जर बघत असाल, जो गेमर मेंबरसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आपण गेम प्ले पण याच्यावरती करून चेक केलेला आहे. याच्यावरती आपण आता अनचार्टेड गेम प्ले बघितलेला आहे, जो तुम्हाला रिफ्रेश रेट याच्यामध्ये 240 हर्ट्जचा रिफ्रेश रेट बघायला भेटेल. आणि जर ट्रेडर मेंबर असाल तर ट्रेडर मेंबरसाठी सगळ्यात मेन इम्पॉर्टंट म्हणजे रिस्पॉन्स टाईम 0.03 mHचा रिस्पॉन्स टाईम याच्यामध्ये पाहायला भेटेल. AMD FreeSync याच्यामध्ये डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे. HDR सपोर्ट आहे, तो डिस्प्ले HDR पोर्ट तुम्हाला 400 प्रोव्हाइड केलेला आहे. व्हिडिओ पोर्ट जर बघत असाल तुम्ही, ह्याच्या बॅक साईडला जे पोर्ट प्रोव्हाइड केलेले आहेत त्यामध्ये डिस्प्ले पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला आहे, 2 HDMI पोर्ट प्रोव्हाइड केले आहेत आणि USB 2.0चा एक सिंगल प्रोव्हाइड केलेला आहे. Adobe RGB जर चेक करत असाल तर 98% याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. DCI P3 जर बघत असाल तर 99.1% प्रोव्हाइड केला आणि sRGB जर बघत असाल तर 138.4%चा sRGB याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. डिस्प्ले कलर जर बघत असाल तर 1.07 बिलियन डिस्प्ले प्रोव्हाइड केलेले आहेत कलर गॅमेटमध्ये. 10 बिट्सचा हा मॉनिटर तुम्हाला यामध्ये पाहायला भेटेल. त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरती व्हिडिओ एडिटिंग जर करणार असाल किंवा फोटो डिझायनिंग करणार असाल, ग्राफिक्स रिलेटेड कोणतं पण काम करणार असाल तर तुम्हाला कलर ॲक्युरेसी याच्यामध्ये प्रॉपर पाहायला भेटेल. अँटी रिफ्लेक्शन याच्यामध्ये ऑन राहणार आहे. डिस्प्ले फ्रेम रेट डिझाईन म्हणला तर फ्रेमलेस डिझाईन आहे याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. 3 साईड कम्प्लिटली बॉर्डरलेस डिस्प्ले याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. तसेच हा मॉनिटर तुम्हाला हाईट ॲडजस्टेबल सुद्धा पाहायला भेटेल. याचं जर वेट बघायला गेला तर याचं वेट साधारण 8 to 10 kg पर्यंत मॉनिटरचं वेट तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटेल. या मॉनिटरच्या ऑल डिटेल चेक करूया. हा जो मॉनिटर आहे याचा रिफ्रेश रेट 240 हर्ट्ज रिफ्रेश रेट प्रोव्हाइड केलेला आहे, जे गेमर मेंबरसाठी डेफिनेटली युजफुल आहे. तुम्ही याच्यावरती हायर लेवलच्या गेम इझिली तुम्ही वर्कआउट करू शकताय. तर मॉनिटर गेमर मेंबरसाठी डेफिनेटली आहेच. त्यानंतर तुम्हाला जर समजा रिस्पॉन्स टाईम तुम्ही बघत असाल तर 0.03 mHचा रिस्पॉन्स टाईम प्रोव्हाइड केलेला आहे. OLED असल्यामुळे तुम्हाला नीट्स पण हायर प्रोव्हाइड केले आहेत. 500 नीट्सपर्यंत ज्या डिस्प्लेच्या नीट्स आहेत, त्यामुळे तुम्हाला टेक्स्टच्या किंवा इमेजच्या क्लॅरिटी तुम्हाला हायर प्रोव्हाइड केल्या जाणार. त्यामुळे तुम्ही फोटो एडिटिंग किंवा व्हिडिओ एडिटिंगला तुम्ही इझिली याच्यामध्ये वर्कआउट करू शकताय. तर ते पण मेन ॲडव्हान्टेज आहे. HDR 10 प्रोव्हाइड केलेलं आहे डिस्प्लेमध्ये. याच्या डिस्प्लेचे ऑल डिटेल्स पण तुम्ही चेक करू शकता. ह्या सगळ्या तुम्हाला ऑल डिटेल्स प्रोव्हाइड केल्या आहेत, त्या तुम्ही डिस्प्लेमध्ये चेक करू शकताय. या मॉनिटरबद्दल तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. त्याचा लवकरात लवकर आपण फीडबॅक देण्याचा तुम्हाला प्रयत्न करूया. तसेच तुम्हाला कोणत्या नवीन मॉनिटरचं अनबॉक्सिंग पाहिलं असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कळवू शकता. आणि अशाच नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आम्ही टाकत आहेत ते तुम्हाला इझिली नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. थँक्यू.